या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. मला तर पोरगा असतं ना काय घराच्या बाहेर गेला असतं. अगं तुझा नवराच नाही पोराची लागली बाता कराय. नाही नाही आज ना उद्या तू कशाला फडफड करतोय. कसं होईन नवरा तिकडे मुंबईला 6 वर्ष झालं गेलाय आज ना उद्या होईन. तू अंडाने वाईट नीट बोल की दुसरं लग्न काय केलं होईल की. लाज वाटते का तुला? पंचायत मध्ये बसली सरपंचान पुढे बसली कर ह्याच्यावर लग्न तू तू काळजीच करू नको. एक तर मला सरपंचाने बोलावलंय ते तुम्हाला बी बोलावलंय जायचंय मीटिंग बसवली. म्हाताऱ्याच्या मीटिंगला यायला जाणार काय चांगलं केलं आपलं त्यांनी. म्हाताऱ्याची मीटिंग नाही गावाची मीटिंग आहे. म्हाताऱ्याने बोलावलंय. काय झालंय? कशासाठी? ते मॅडमचं पोरग हा गायब झालं गावानच कुठं आहे ते. कस काय काय सांगायचं लोकांना लय उडकलंय त्यानं रडत होते मॅडम. येत नाही त्या मॅडमला बी काय कळत नाही. मग काय? पोरगं असतं एका बाजूला शिकाय जाताना हंग न्यायला काय फरक पडतंय सारखं फोनवरच बोलत बसते तर कसं ते पोरावं लक्ष राहायचं. सारखं फोनवर कधी बघावं तर हायच फोन. किती दिवस झालं गायब झालंय. तुम्ही मॅडम वांजोट्या बाया नका फिरवू संग ह्याच्यामुळे सगळं अपशकून घडलाय. परिस्थिती काय तुझ्या खावाट जार तोंड माझं गाकी गावाला तोंड केलं का नाही कबूल स्वतःच तोंड खावाट जार ती राहून कपळत आले तिथं गावाच्या टाकीन विषयी जाणार मी काय सांगतोय ते गावाच्या विषयावर ते बुवाने ते पोरग झोपवले खाली ते काहीतरी करतय तिथं तू क्या इकडे चल थांबत्या डोक्यातच फरशी घाल तू. काय ते पाला काढा रे तुम्ही चांगला काढा कर. तुला लाका खुशाल लाका काय केलं